नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सुक्या शिंपल्या करून दाखवते। प्रथम एका कढईमध्ये तेल घेणे, त्याच्या आधी साहित्य दाखवते। 2 मोठे कांदे, आलं लसूण, टोमॅटो घेतला एक आलं लसूण कांदा, 2 कांदे मोठे आणि आलं लसूण। आणि या शिंपल्या मी असं कापून हे मध्ये हे करून एक शिपी केली, एक शिपी म्हणतात। 2 मिरची घेतले आणि कढीपत्ता घेतला। आता इथे मी कढईमध्ये तेल घातलंय, त्यात आलं लसूण घालून घेतलं, कारण मी हे बारीक चॉप करून घेतलंय। पेस्ट केली तरी चालेल, पण पेस्ट कशी करपते ना, म्हणून मी जराशी बारीक चॉप करून घेतली आहे। त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची घालायचं। तिखट असेल तर तिखट घाला, जसं आपल्याला हवं तसं। मी नंतर इथे मसाला वापरला म्हणून जरा कमी तिखटवाली मिरची घेतली। चांगलं भाजून झाल्यानंतर कांदा घालायचा। कांदा चांगला परतून घ्यायचा। तर थोडंसं मीठ घालून हे करते, जास्त नाही मीठ घालायचं, कारण शिंपल्यांमध्ये ऑलरेडी थोडं मीठ असतं, त्यामुळे सांभाळून मीठ घालायचं। टोमॅटो घालून मी छान परतून घेतले, एकजीव करून घ्यायचं। जरा झाकून मध्ये मध्ये 2-2 मिनिटं झाकून हे करायचं, म्हणजे कांदा टोमॅटो चांगला सॉफ्ट होतो। मग मी इथे हळद, मसाला, तिखट म्हणजे जे तुम्हाला आवडेल तसं तिखटपणा। माझ्याकडे काय मालवणी मसाला असल्यामुळे आम्ही धने जिरे पावडर वगैरे काय नाही घालत। मालवणी मसाला हळद एवढं चमचा असतं, तो आपल्या चवीप्रमाणे घालायचा। मी ते 1.5 चमचा घातलाय। मिरची होती आणि मग शिंपल्या ज्या आपण असं एक शिपी करून घेतल्या त्या टाकायचा। इथे उकडून वगैरे घेतलेल्या नाहीत शिंपल्या, अशा कच्च्याच आहेत त्या आता घालून छान हे करून एकजीव करून घ्यायच्या। जरा झाकून हे करायचं, म्हणजे त्या शिंपल्याला चांगला मसाला लागेल। नंतर पहिलं तर आपण मीठ घातलेलं असेल ना, तर नंतर जरा सांभाळूनच मीठ घालायचं। कोकम घालायचं आहे यामध्ये, जरा आंबट, तसं टोमॅटो घातले आंबट आहे, पण तरी पण एक कोकम 2-3 कोकम घालायचे। आणि खोबरं मी वरून कातलेलं ओलं खोबरं ते हे करायचं, थोडंसं घालायचं आणि छान मिक्स करून परत झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवून झाकून। आणि नंतर मग झाल्यानंतर वरून कोथिंबीर वगैरे घालून आपली डिश तयार। कशी वाटली डिश? चवीला छान लागते ही, एकदा प्रयत्न करून बघा। एक शिपी आहे ना, त्यामुळे छान होतं। आम्ही वाटण घालून पण करतो सुक्या शिंपल्या, पण ह्या अजून सुक्या शिंपल्या आहेत। थँक्यू। लाईक करा, कमेंट